श्रीराम समर्थ. प्रकरण क्रमांक 2. ब्रह्मजिज्ञासा. सकामातून निष्कामाकडे. भक्ती सकाम असण्यामध्ये काही चूक नाही, परंतु ती शेवटपर्यंत कायमची सकाम असता कामा नये. त्याची परिणिती निष्कामात व्हावी. गुरुदेव. नाम घेतल्यावर महाराजांचा मुक्काम जमखंडीच असेपर्यंत 14 वर्षांचे गुरुदेव रोज त्यांच्या पोथी भजनास जात असत. एके दिवशी महाराजांची पोथी हरिअण्णा कानिटकर यांच्याकडे असताना गुरुदेव पोथी ऐकण्यास तेथे गेले होते. दासबोधावर निरूपण करता करता नामस्मरण केल्याने परीक्षासुद्धा चांगल्या रीतीने पास होते असे महाराज बोलून गेले. शंकरशेठ शिष्यवृत्तीसाठी तयारी करीत असलेल्या गुरुदेवांना महाराजांचे शब्द म्हणजे आपल्या प्रयत्नास वरदान मिळाल्यासारखे झाले. कल्लूला आलेले अनुभव आपणास का येऊ नयेत अशा विचाराने नाम घेतलेल्या गुरुदेवांना नामस्मरणाचा व परीक्षेचा संबंध कसा लावता येईल म्हणून आश्चर्य वाटले. महाराजांचे शब्द म्हणजे देवाचे शब्द, ते कधीच खाली पडणार नाहीत याची कल्पना अवघ्या 14 वर्षाच्या, तेही नाम घेतल्यावर 2-3 दिवसात त्यांना येणे शक्य नव्हते. त्यामुळे गुरुदेव बुचकळ्यात पडले. पोथी व भजन संपल्यावर महाराजांना नमस्कार करून त्यांचा निरोप घेताना, नामस्मरण केल्याने परीक्षा चांगल्या रीतीने पास होता येते का असे गुरुदेवांनी त्यांना विचारले. का होणार नाही असे स्पष्ट शब्दात महाराजांनी उत्तर दिल्यावर गुरुदेवांना अत्यानंद झाला. महाराजांच्या सांगण्याप्रमाणे नामस्मरण करण्याचा त्यांनी निश्चय केला. देवाची भक्ती करणे म्हणजे परीक्षेत वरचा क्रमांक मिळवण्यासाठी व इतर लाभ प्राप्त करून घेण्यासाठी असे विचार 14-15 वर्षे वयाच्या गुरुदेवांच्या मनात असणे साहजिक होते. नाम घेतले खरे, परंतु नाम घेतल्यावर नामस्मरण नित्यनेमाने करावे लागते हे त्यांना माहीत नव्हते. म्हणून त्यांचे नामस्मरण बेताचेच होते. शिवाय शंकरशेठ शिष्यवृत्ती मिळवण्याची तयारी करण्यातच त्यांचा वेळ जात असे. आपल्या परीक्षेपेक्षा नामस्मरण श्रेष्ठ आहे हे त्यांना त्यावेळी कळणे शक्य नव्हते. त्या काळी मॅट्रिकची वार्षिक परीक्षा मुंबईलाच असे. मुंबईला जाऊन गुरुदेव परीक्षा देऊन आले. घरी आल्यावर महाराजांचे शब्द त्यांना आठवले. महाराजांचे शब्द खरे ठरतात का हे पाहण्याच्या जिज्ञासेने व आपण नामस्मरण केल्यास परीक्षा उत्तम रीतीने उत्तीर्ण होऊन आपणास शंकरशेठ शिष्यवृत्ती मिळावी या कामनेने त्यांनी नित्यनेमाने नामस्मरण करण्यास सुरुवात केली. रोज रात्री झोपण्याच्या आधी 11 माळा नामस्मरण करून नंतर ते झोपत असत. आपणास शंकरशेठ शिष्यवृत्ती मिळावी या कामनेने आपण 11 माळा ओढीत होतो असे गुरुदेव सांगत होते. त्यांची भक्ती तेथेच थांबली नाही, पुढे निष्कामात त्याची परिणिती झाली. सद्गुरुवाक्याची सत्यता. गुरुदेवांच्या 2 महिन्याच्या नामसाधनेस अमृतफळ मिळाले. मॅट्रिक परीक्षेचा परिणाम जाहीर झाला. गुरुदेवांना परीक्षेत 2रा क्रमांक मिळाला. शंकरशेठ शिष्यवृत्ती मिळाल्याची तार आली. गुरुदेवांच्या या सुयशाची सुवार्ता परिमळाप्रमाणेच सर्वत्र दरवळली. अवघा जमखंडी गाव आनंदात न्हावून निघाला. आपल्या संस्थानात कीर्ती मिळवून दिल्याबद्दल त्या काळच्या जमखंडी संस्थानाधिपतींनी हत्तीवरून गावात साखर वाटली. गुरुदेवांना तर अंतरीच्या सुखा नाही पै मर्यादा, यापरी आगाधा होऊनी खोल असेच झाले असावे. सद्गुरूंचे वाक्य खरे ठरल्याची गुरुदेवांना प्रचिती येऊन त्यांच्या गुरुनिष्ठेला आरंभ झाला. अध्यात्मातली उमेदवारी. आप्तकामः अवाप्तकामः अकामः निष्कामो भवती. गुरुदेवांच्या नामसाधनेस आप्तकामापासून सुरुवात झाली, परंतु त्यांची वाढ होत गेली ती निष्कामात. आपल्या गुरूंच्या वचनावरील त्यांची श्रद्धा दृढ होण्यास सकाम भक्तीचा त्यांना उपयोग झाला. काही दिवस विनामूल्य नोकरी म्हणजे साधन करावे लागले. त्याला उमेदवारीचा काळ असेही ते म्हणत असत. आपणास फार दिवस उमेदवारी करावी लागली नाही असे ते सांगत. जमखंडी येथील त्र्यंबकराव आपटे यांच्या घरी माडीवर काही दिवस ते नेमाला जात असत. एके दिवशी सकाळच्या वेळी नेमास बसले असता त्या पहाटेच्या कोवळ्या सूर्यप्रकाशामध्ये गुरुदेव अचानक अर्धोन्मिलित दृष्टीने आकाशाकडे निहाळू लागले. तर काय आश्चर्य! जाहला अरुणोदयो उजळले सूर्यतेज, त्याहुनी सतेज तारे चमकले असा अनुभव त्यांना आला. त्या अनुभवाने गुरुदेवांचा आनंद उन्मळू लागला. महाराजांवरील त्यांची निष्ठा दिवसेंदिवस वाढू लागली, दृढ होऊ लागली. त्यांच्या आध्यात्मिक जीवनास एक निश्चित दिशा गवसली, जबाबदारीची जाणीव. अवघे 14 वर्षे वयाच्या गुरुदेवांना ऐहिक व पारमार्थिक यश मिळाले. ऐहिकात शंकरशेठ शिष्यवृत्ती तर परमार्थात अतिंद्रिय अनुभव. उच्च शिक्षण घेण्यासाठी पुण्यातील डेक्कन कॉलेजात प्रवेश मिळवण्याचा गुरुदेवांचा मानस होता.
त्या काळी ते विद्यालय श्रेष्ठ प्रतीचे गणले जात असे. श्रीमंत विद्यार्थ्यांचे विद्यालय म्हणून त्याची ख्याती होती. गुरुदेवांच्या घरची सांपत्तिक स्थिती बेताचीच होती. डेक्कन महाविद्यालयातील खर्च झेपेल किंवा नाही असे त्यांच्या वडिलांना वाटून आपल्या मुलाने डेक्कन महाविद्यालयात जाऊ नये असे दत्तोपंतांचे म्हणणे होते. डेक्कन कॉलेजातच जाण्याचा गुरुदेवांचा दृढ संकल्प होता. आपल्या शिष्यवृत्तीद्वारे मिळणाऱ्या पैशांच्या आधारावर डेक्कन कॉलेजात प्रवेश मिळवण्याचा निश्चय करून इसवी सन 1903 ते त्या कॉलेजचे विद्यार्थी झाले. मॅट्रिकच्या परीक्षेत दुसरा क्रमांक मिळवून शंकरशेठ शिष्यवृत्ती पटकावलेला अत्यंत हुशार विद्यार्थी आपल्या कॉलेजमध्ये आल्याबद्दल कॉलेजच्या प्राचार्यांना अभिमान वाटू लागला. गुरुदेवांना कॉलेजच्या वसतिगृहात प्रवेश मिळाला. एवढेच नव्हे तर त्यांना स्वतंत्र खोलीही मिळाली. महाविद्यालयाचे प्रशांत वातावरण, एकांतास अनुकूल अशी स्वतःची खोली, त्यामुळे गुरुदेवांच्या दोन्हीकडच्या साधनास अंकुर फुटले. एक लौकिक तर दुसरा पारलौकिक. एकीकडे मॅट्रिकच्या परीक्षेत मिळवलेला मान टिकवण्यासाठी करावा लागलेला अभ्यास, तर दुसऱ्या बाजूने नामसाधन. अशा दोन्ही बाजूने त्यांच्या साधनास गती मिळाली. मॅट्रिकच्या परीक्षेत मिळवलेला मान FYच्या परीक्षेतही त्यांनी टिकवला. इंटरच्या परीक्षेत वर्जिनदास शिष्यवृत्तीचे ते मानकरी झाले. परंतु त्यांच्या या मानाचा निम्मा वाटा बाळासाहेब खेर यांच्याकडे गेला. इंटरच्या वर्गात असतानाच प्रपंचाचा बोजा उचलण्याची जबाबदारी गुरुदेवांवर असल्याची जाणीव त्यांच्या वडिलांनी त्यांना करून दिली. आता सर्व भरोसा तुमच्यावर आहे, सर्व काळ अभ्यासाकडे लक्ष असावे, अशा मजकुराचे पत्र गुरुदेवांच्या वडिलांनी त्यांना लिहिले. इंग्रजी 6वीत असतानाच गुरुदेवांचे लग्न झाले होते. आई, वडील व पत्नी अशा तिघांचा भार गुरुदेवांवर होता हे खरे, परंतु त्यांच्या वडिलांनी त्यांना त्याची आठवण इतक्यात करून देण्याचे कारण काय हे समजत नाही. गुरुदेवांच्या कॉलेजच्या अभ्यासाबरोबर त्यांचा अध्यात्माचा अभ्यासही चालला होता. अभ्यासात जशी प्रगती साधली तशीच प्रगती त्यांनी नामसाधनेतही साधली. त्यांच्या आध्यात्मिक अनुभवातही वाढ होत गेली. त्यांच्या कॉलेज जीवनाच्या काळामध्ये जमखंडीहून कुडची रेल्वे स्टेशनपर्यंत जावयाचे झाल्यास बैलगाडीतून जावे लागे. असेच एकदा पुण्यात जात असताना जमखंडीहून कुडचीस बैलगाडीतून गुरुदेव निघाले. बैलगाडीत ते मागच्या बाजूस पूर्वेकडे तोंड करून बसले होते. पहाटेची वेळ, गाडी पश्चिमाभिमुख चालली होती. मागे बसलेले गुरुदेव नामस्मरण करीत पूर्वेस आकाशाकडे पाहत होते. समोर दिसत असलेल्या श्री उमामहेश्वराच्या मंदिराच्या नगारखान्याच्या वरच्या बाजूस सूर्योदयापूर्वीच्या त्या मंद प्रकाशात आकाशात सूर्यबिंबासारखा लाल असा गोल बराच वेळ त्यांना दिसला. प्रपंचाच्या काळजीची तीव्रता कमी होऊन अध्यात्म सूर्याच्या शीतल प्रकाशात विहार करीत असतानाच तो प्रकाश मंद होण्याची चिन्हे दिसू लागली. इंटरच्या वर्गात असतानाच त्यांच्यावर पितृवियोगाची आपत्ती कोसळली. या दुःखद प्रसंगाची पूर्वसूचना मिळाल्याबद्दल गुरुदेव सांगत असत. एका रात्री स्वप्नात मृत्यूलोकातून तार आल्याचे त्यांनी पाहिले. त्यातील मजकूर, मी येथे सुखरूप येऊन पोहोचलो, आशीर्वाद, असा होता व तारेखाली त्यांच्या वडिलांची सही होती. स्वप्नातून ते खडबडून जागे झाले. आपल्या वडिलांच्या जीवास धोका असावा अशी गुरुदेवांची खात्री झाली आणि ताबडतोब ते रामदुर्गला जाण्यास निघाले. ते तेथे पोचावयाच्या आधीच दत्तोपंतांनी इहलोकीची यात्रा संपवली होती. गुरुदेवांचा प्रपंचातील आधार नाहीसा झाला होता. गोष्ट दुःखाची खरी, परंतु त्याची पूर्वसूचना गुरुदेवांना मिळाली ही गोष्ट महत्त्वाची आहे. यावरून गुरुदेवांच्या अध्यात्म प्रगतीची कल्पना स्पष्ट होण्यासारखी आहे. ध्येय निश्चितीच्या भोवऱ्यात. आपल्या जीवनाचे ध्येय कोणते असावे याबद्दल गुरुदेवांचे काही निश्चित झाले नव्हते. अवघे 19-20 वर्षे वयाच्या गुरुदेवांना ते निश्चित करणेही शक्य नव्हते. आपल्या जीवनाचे एक ध्येय असावे असे मात्र त्यांना वाटत होते. 1905 ते 1908चा काळ म्हणजे राजकीय क्रांतीचा काळ. लोकमान्य टिळकांसारख्या जाज्वल्य राष्ट्राभिमानी व स्वतंत्र विचाराच्या व्यक्तीचा प्रभाव त्या काळच्या तरुण पिढीवर पडला होता. आपल्या सभोवती पसरलेल्या जाज्वल्य देशप्रेमाच्या वातावरणाचा परिणाम तरुण गुरुदेवांच्या मनावर झाल्याशिवाय राहिला नाही. त्यांच्या अंतःकरणात सुप्त असलेल्या देशप्रेमास जाग आली. आपणही देशासाठी काहीतरी केले पाहिजे असा विचार त्यांच्या मनात घोळू लागला. देशसेवेचे ध्येय त्यांच्या दृष्टीपुढे तरंगू लागले. 1906 सदरहू दोन्ही पत्रे सध्या उपलब्ध नसल्याने आम्ही येथे छापू शकलेलो नाही आहे. त्यातील महत्त्वाचा भाग अवलोकनास मिळाला तेवढा छापू शकलो. असोत. 1906 मेमध्ये गुरुदेवांनी आपले एक प्राध्यापक रॉलिन्स यांना एक पत्र लिहिले होते. त्यात ते म्हणतात, सध्या देशात स्वातंत्र्याची चळवळ मूळ धरू पाहत आहे. बरेच तरुण विद्यार्थी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेत आहेत.
त्यांच्यावर लोकमान्य टिळकांचा प्रभाव पडत आहे व तरुण वर्ग त्यांच्याकडे आकर्षिला जात आहे. अलीकडे मलाही तसेच विचार येऊ लागले आहेत. स्वातंत्र्य चळवळीत भाग घ्यावा किंवा नाही याचे द्वंद्व चालू आहे. आपले मार्गदर्शन होईल त्याप्रमाणे करीत आहे. गुरुदेवांच्या या पत्रास प्राध्यापक रॉलिन्सन्स यांनी दिलेले उत्तर फार महत्त्वाचे आहे. ते म्हणतात, रानडे, तुझे पत्र मिळाले. तुझ्या मनात स्वातंत्र्याबद्दल प्रेम असणे साहजिकच आहे. सध्या भारतात चालू असलेल्या स्वातंत्र्य आंदोलनाकडे तू आकृष्ट होणे हेही बरोबर आहे. पण तुझा जन्म भारताची राजकीय उन्नती करण्यासाठी झाला नसून भारताची आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी झाला आहे व तू त्या दृष्टीने प्रयत्न करावा असे वाटते. प्राध्यापकांनी लिहिलेल्या पत्राचा चांगला परिणाम गुरुदेवांच्या मनावर झाला. स्वातंत्र्य चळवळीत भाग घेण्याचा विचार आपल्या मनातून त्यांनी काढून टाकला असे वाटते. त्या काळात विद्यार्थ्यांना दुसरे आकर्षण म्हणजे ICSची परीक्षा होय. त्या काळी ICS परीक्षेसाठी इंग्लंडला जावे लागे. इंग्लंडला जाऊन ICS व्हावे असे ध्येय त्यावेळेच्या बुद्धिमान विद्यार्थ्यांचे असे. रूढ झालेला तो विचार गुरुदेवांपर्यंत पोहोचण्यास वेळ लागला नाही. इंटरच्या परीक्षेपर्यंत डेक्कन कॉलेजात गुरुदेवांनी पहिला क्रमांक सोडला नव्हता. या तरुण वयात स्वतःच्या बुद्धिमत्तेबद्दल विद्वत्तेबद्दल गुरुदेवांना एक प्रकारचा आत्मविश्वास होता. या आत्मविश्वासाच्या बळावरच आपण ICSची परीक्षा सहज उत्तीर्ण होऊ असे त्यांना न वाटल्यासच नवल. ICSला जाण्याच्या विचारात गुरुदेव घडून गेले. त्या विचारातून ते बाहेर पडूच शकले नाहीत. उलट त्यांचा तो विचार जास्त दृढ होत गेला. विचार करता करता ICS होण्याचे त्यांनी निश्चित केले. त्याप्रमाणे आपला आवडीचा विषय संस्कृत हा अभ्यासक्रमातून मुख्य विषय म्हणून वगळून BAच्या परीक्षेसाठी त्यांनी गणित हा विषय म्हणून मुख्य विषय म्हणून निवडला. त्याच सुमारास गुरुदेवांना श्रेष्ठ अशा गुरुबंधूंची संगती लाभली. गुरुदेवांच्या नामसाधना सत्संगाची जोड मिळाल्याने त्यांचे नामस्मरण चांगल्या प्रकारे होऊ लागले. नामस्मरणात त्यांना रस वाटू लागला. त्यांचे एक सहअध्यायी व गुरुबंधू मल्हारपंत जोशी पुण्याला गावात खोली घेऊन राहत असत व दुसरे एक गुरुबंधू लिंगप्पा सावळगी पुण्याच्या शेतकी कॉलेजात शिकत होते. एके दिवशी गुरुदेव मल्हारपंत जोशींच्या खोलीवर गेले असता तेथे मल्हारपंत व लिंगप्पा तोंडावर पांघरून घेऊन दार बंद करून बसलेले त्यांनी पाहिले. तोंडावर पांघरून घेऊन बसून तुम्ही काय करीत होता असे गुरुदेवांनी विचारले. तेव्हा आम्ही नेमास बसलो होतो असे त्यांनी सांगितले. ही वरील हकीकत सांगून नेमास कसे बसावे हे मला मल्हारपंतांकडून कळले असे ते सांगत होते. नेमास बसावे असे झाल्यास तोंडावर पांघरून घेऊन भिंतीस न टेकता मध्यावर बसावे लागते हे त्यांनी प्रथमच पाहिले व तेही त्याच पद्धतीने नेमास बसू लागले. मल्हारपंत व लिंगप्पा यांच्याबरोबर आपला नेम व्हावा या उद्देशाने ते व त्यांचे पुतणे तात्यासाहेब रानडे मल्हारपंतांच्या खोलीवर तेव्हापासून जाऊ लागले. आपल्या बुद्धिमत्तेने, सरळ व मनमिळावू स्वभावाने आणि विनम्र आचरणाने कॉलेजच्या प्राचार्य व इतर प्राध्यापकांच्या प्रेमादरास गुरुदेव पात्र झाले होते. त्यामुळे महाविद्यालयामध्ये अभ्यासाला लागणारी सर्व मदत त्यांना सहज उपलब्ध होई. प्री बेन, प्राध्यापक वुडहाऊस व प्राध्यापक रॉलिन्सन्स यांचे गुरुदेवांवर विशेष प्रेम होते. एकीकडे लोकमान्यांच्या राष्ट्रभक्तीचा प्रभाव, दुसरीकडे कॉलेजच्या युरोपियन प्राध्यापकांच्या प्रेमादरास पात्र झाल्याने व आपल्या आत्मविश्वासाने ICSला जाण्याचा विचार, तर तिसरीकडे साधकांच्या संगतीमुळे आपल्या अध्यात्म साधनेमध्ये होत असलेल्या प्रगतीमुळे अध्यात्माबद्दल वाटणारे प्रेम, या तीन विचारांच्या भोवऱ्यात सापडलेल्या गुरुदेवांना ध्येय निश्चिती करणे कठीण झाले. निराशेच्या निखाऱ्यातून वडिलांच्या मृत्यूनंतर गुरुदेवांच्या जीवनास नवीन वळण मिळाले. वयास सुरुवात झाली असे म्हटले तरी चालेल. कुटुंबाचा कर्ता पुरुष निवर्तल्याने आपल्या कुटुंबाची जबाबदारी गुरुदेवांवर पडली व त्याची काळजी त्यांना वाटू लागली. अशा या चिंतेत वेगळं असतानाच एक जबर धक्का त्यांना बसला. इसवी सन 1907 त्यांचा अभ्यासामध्ये व्यत्यय येण्यासारखी एक घटना घडली. त्यांचे सावत्र बंधू हरिभाऊ अकस्मात कालवश झाले. गुरुदेवांच्या कुटुंबियांना हरिभाऊंचा चांगला आधार होता. तो आज तुटला. घरच्या मंडळींविषयी त्यांना जास्त काळजी वाटू लागली. त्याचा जो परिणाम व्हायचा तो झाला. परंतु अशा चिंतेच्या मनस्थितीत देखील त्यांची देवावरची श्रद्धा कमी झाली नाही. परमेश्वरावर श्रद्धा ठेवून तो जे करील ते आपल्या हिताचेच करील असे माना, असे हरिभाऊंचे चिरंजीव तात्यासाहेबांना लिहिलेल्या पत्रात लिहितात. चिंतेतून मनुष्य परमार्थाकडे वळण्याची शक्यता कशी आहे हे दाखवताना त्यांनी आपल्या एका ग्रंथात प्रत्येकाच्या मनाला व्यापणारी चिंता ही परमार्थ प्रवृत्तीचे कारण होऊ शकते असे लिहिले आहे. अशा स्थितीतच त्यांची मनोराज्ये पत्त्याच्या घराप्रमाणे कोसळली. त्या निराशेचा परिणाम त्यांना अनेक दिवस भोगावा लागला. BAच्या परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन ICSच्या परीक्षेला विलायतेस जाण्याचे त्यांचे स्वप्न
शेवटी स्वप्नच ठरले. आपल्या महाविद्यालयीन जीवनामध्ये आजपर्यंत न अनुभवलेला अपमान त्यांना सहन करावा लागला. BAच्या परीक्षेत द्वितीय श्रेणी त्यांच्या नशिबी आली. त्यामुळे त्यांचा ICSचा बेत हुकला. त्यांची पूर्ण निराशा झाली. मनासारखी तयारी न झाल्याने BAच्या परीक्षेत बसण्याचे त्यांनी 1 वर्ष पुढे ढकलले होते. अशा रीतीने 1 वर्ष वाया गेल्याचे दुःख व दुसऱ्या खेपेस प्रथम श्रेणीच्या ऐवजी द्वितीय श्रेणी मिळाल्याने झालेली निराशा, अशा दुहेरी दुःखामध्ये गुरुदेव सापडले. निराशेच्या निखाऱ्यामध्ये होरपळून निघत असताना त्यांची मनस्थिती जाणणारे व त्यांच्याबद्दल प्रेमादर असलेल्या त्यांच्या प्राध्यापकांकडून त्यांना सहानुभूतीची व धैर्य देणारी पत्रे येऊ लागली. गुरुदेवांचे जिव्हाळ्याचे प्राध्यापक वुडहाऊस यांचेवर गुरुदेवांची विशेष निष्ठा व श्रद्धा होती. गुरुदेवांकडे पाहण्याची त्यांची दृष्टी विलक्षण होती. गाईड, गार्डियन व फिलॉसॉफर असा त्यांचा गुरुदेवांशी संबंध होता. ते स्वतः आध्यात्मिक प्रवृत्तीचे असून थिओसॉफिस्ट होते. गुरुदेवांचा कल अध्यात्माकडे आहे हे त्यांनी जाणले होते. या निराशेच्या प्रसंगी त्यांनी गुरुदेवांना लिहिलेले पत्र अत्यंत महत्त्वाचे आहे. ते मूळ इंग्रजी पत्र मराठी अनुवादासहित आम्ही येथे देत आहोत. प्रिय रानडे, आपण द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाल्याचे बहुतेक आत्तापर्यंत आपणास समजले असेलच. आपली झालेली घोर निराशा मला समजते व म्हणून मला आपल्याबद्दल मनपूर्वक वाटणाऱ्या सहानुभूतीची मी जाणीव करून देतो. आपल्या उपजत बुद्धिमत्तेपेक्षा गुणांची मोजणी काही महत्त्वाची नाही. जीवनामध्ये पुस्तकी ज्ञानापेक्षा उपजत बुद्धिमत्ताच महत्त्वाची आहे. मला माहिती आहे की आपण मला आपली बुद्धिमत्ता परीक्षेच्या निकालापेक्षा स्वतंत्रपणे दाखवू शकाल. आणि जर कोणाला प्रथम वर्ग मिळाव्यास हवा असेल तर तो फक्त आपल्यालाच. तो केवळ आपल्या दुर्दैवाचा भाग होता व तो आता संपला आहे. आपण निराश होऊ नका व तो विचार सोडून द्या. असे बलवत्तर मानवी प्रवृत्तीच्या विरुद्ध मला सांगायचे नाही, परंतु मला एवढीच जाणीव करून द्यायची आहे की आपल्याबद्दल माहिती असलेला प्रत्येकजण किंवा आपण स्वतःच या लहानशा तात्पुरत्या अपयशाबद्दल वाईट वाटून घेणार नाही. कदाचित ते परीक्षेपूर्वी चुकीच्या पद्धतीने तयारी केल्यामुळे असेल किंवा प्रतिकूल प्रश्नपत्रिकेमुळे असेल, आणि हे कोणाच्याही बाबतीत घडू शकते. प्रथम श्रेणीची बुद्धिमत्ता व विद्वत्ता आणि याहीपेक्षा महत्त्वाचे असे शुद्ध चारित्र्य असल्याने आपण त्यापासून अलग राहिले पाहिजे. आता दुसऱ्या कोणास भारत सरकारची शिष्यवृत्ती मिळाल्यास आपले जीवन उद्ध्वस्त झाले असे समजण्याचे कारण नाही. आपली निराशा झाली असेल, पण प्रत्येकाला दैवात आहे ते पत्करलेच पाहिजे. दुर्दैव म्हणजे मागील कर्जाची परतफेड करणे व भावी काळासाठी ऋणमुक्त स्थितीत वावरणे. सहानुभूतीपूर्वक परंतु कोरडा सल्ला दिल्याबद्दल क्षमा असावी. मला आपल्याबद्दल किती वाईट वाटते व सहानुभूती वाटते ते आपणास माहीत आहेच. आपल्याबद्दल मला वाटणाऱ्या आत्मीयतेमुळे व आपल्याबद्दलच्या माझ्या अधिक अपेक्षेमुळे आपल्या तौलनिक अपयशाचे मला अधिक दुःख होते. आपल्याला माझ्या सहाय्याची गरज भासल्यास माझ्याकडून जास्तीत जास्त मदत मिळण्याची खात्री बाळगावी. शून्यातून मैत्री जन्माला येत नसते. आपण मला आवडता व आपणाबद्दल मला आदर वाटतो. त्यामुळे आपणासाठी काही करावयाचे असल्यास मी प्रयत्नात मुळीच कमी पडणार नाही. कृपया मी आपला चिरकालचा मित्र समजून मदतीसाठी माझ्यावर विश्वास ठेवावा. आणि परीक्षेकडे पाहताना ती एक परिस्थितीवर अवलंबून असलेली व आपल्या खऱ्या योग्यतेचे मोजमाप करू न शकणारी अशी एक निसटती घटना आहे असे समजावे. मी किंवा आपणाशी परिचित असलेल्यांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास आपण यापूर्वीच खऱ्या मानवतेच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला आहात. आपल्या खऱ्या योग्यतेवर विसंबून राहावे. परीक्षेतील यशाला महत्त्व देऊ नये. दुसऱ्या सत्रामध्ये आपण डेक्कन कॉलेजमध्ये भेटू. आणखी 2 वर्षे आपण माझ्याबरोबर काम केल्यास मला खरोखरच आवडेल. परंतु अर्थात आपण गणित विषय घेणे अधिक पसंत कराल. जर आपली याबाबत निश्चिती नसेल तर आपण अवश्य यावे आणि मी व भडबडे यांना इंग्रजी साहित्याच्या वाचनामध्ये सामील व्हावे. आपणाला जे शिकणे आवडेल ते माझ्याकडून शिकून घ्यावे. आपला वेळ मजेत जाईल व एकाच विचाराने युक्त असलेला आपला हेतूही साध्य होईल. याचा विचार करा व पुढील सत्राच्या सुरुवातीस मला याप्रमाणे कळवा. श्री शार्प यांनी आपल्या सदिच्छा कळवल्या आहेत. निराशेबद्दल त्यांना वाईट वाटते. शेवटी आपण मला मित्र मानल्यास व आपल्यासाठी मला काहीतरी करता आल्यास मला आनंद वाटेल. आपला प्रेमळ मित्र E.B. वुडहाऊस. ताजा कलम. पुढील आठवड्यात मला पत्र लिहिण्याची आपणास इच्छा झाल्यास खालील पत्त्यावर लिहावे. दी थिओसॉफिकल सोसायटी, हेडक्वार्टर्स, बनारस. गुरुदेवांना सहानुभूतीपर समाधानाचे 4 शब्द सांगून कार्यप्रवृत्त होण्यास लागणारा त्यांच्यातील उत्साह जागृत करण्यासाठी त्यांच्या प्राध्यापकांनी आपापल्या परीने प्रयत्न केला.
वुडहाऊससारख्या प्राध्यापकांनी गुरुदेवांच्या गुणांचे वर्णन आपल्या पत्रात केल्याचे दिसून येते. आत्मसाक्षात्कार प्राप्त करून घेण्यास लागणारे गुण त्यांच्यात मुळापासूनच असल्याचे वुडहाऊसनी तारीख 19 डिसेंबर 1907 रोजी लिहिलेल्या पत्रात सूचित केले आहे. येथे प्रकरण क्रमांक 2 संपते. जानकी जीवनस्मरण. जय जय राम.